नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, परवा दिवशीच औंधचं मैदान झालं आणि त्या मैदानावर आम्ही जेवढ्या व्हिडिओ बनवल्या होत्या आणि त्याच्या आधीच्या मैदानावरती जेवढ्या आपण व्हिडिओ बनवल्या होत्या, त्या सगळ्या व्हिडिओवरती बरेच जणांच्या कमेंट येत होत्या, की बकासूरचा पराभव का होतोय? आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं बऱ्यापैकी म्हणणं होतं आणि बऱ्यापैकी लोकांच्या कमेंट अशा होत्या, की बकासूरचा एकच ड्रायव्हर नसल्याच्यामुळे बकासूरचा पराभव होतोय. तर मित्रांनो, याच विषयावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर चला मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, बकासूर बकासूर बैल म्हटला की आपल्या समोर एक मूर्ती लहान पण कीर्ती महान असा बैल उभा येऊन राहतो. आणि मित्रांनो, या बैलाने जे काही त्याच्या आयुष्यामध्ये कमवलंय ते सर्वांना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. सप्त हिंद केसरी बैल मोठा लक्षा, याच्यानंतर सर्वात लोकप्रिय असलेला बैल म्हणजेच बकासूर. आणि मित्रांनो, याच बकासूरची मागील काही काळामध्ये खूप सारी चर्चा होते आणि या चर्चेचं कारण बसलंय की त्याचं काही या मागील मैदानामध्ये होणारा वारंवार पराभव आणि त्याच्यामुळे मोठा फॅन फॉलोअर्स असलेला हा बैल का पराभूत होतोय याची सगळ्यांना काळजी वाटते. आणि मित्रांनो, त्याच काळजीपोटी बरीच लोक आपापल्या परीने काही प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातील बहुसंख्य लोकांचं असं म्हणणं आहे की बकासूरच्या गाडीवर एकच ड्रायव्हर बसत नसल्याच्यामुळं बकासूरचा वारंवार पराभव होतोय. मित्रांनो, बकासूरचा मागील काही दिवसांपासूनचा प्रवास बघितला तर बकासूरच्या गाडीवर पहिले जर तुम्ही म्हटलात तर विठ्ठल नाना म्हणजेच आपले विठ्ठल ड्रायव्हर बुतकर हे त्यांची गाडी हाणायचे आणि त्याच्या काळामध्ये बकासूर आणि नाना असं जणू समीकरणच बनलं होतं आणि या समीकरणानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ उडवून दिला होता. परंतु काही कारणास्तव नाना आणि बकासूर यांची ताटातूट झाली आणि कारण ठरलं ते बकासूरचे मालक मोहित शेठ धुमाळ, वैभव शेठ आणि नाना यांच्यातील काही वैयक्तिक वाद. बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की बकासूर आणि नाना यांच्यामध्ये आपले सर्जा बैलाचे मालक म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांच्यामुळे दुरावा निर्माण झालाय. मित्रांनो, बघा, आपल्याकडे कोणताही जर पुरावा नसेल तर आपण त्याच्यावर बोलू शकत नाही. आता बकासूरचे मालक आणि विठ्ठल नाना किंवा बकासूरचे मालक आणि रणजित सर यांच्यामध्ये काय वाद झालाय हा आपल्याला माहित नाही आणि त्यांनीही तो काही व्यवस्थितरित्या लोकांना सांगितलेलं नाही. परंतु बकासूरच्या गाडीवर जेव्हापासून नाना बसायचे बंद झालेत, काही म्हणा बकासूरचा थोडा परफॉर्मन्स कमी झालाय. परंतु विठ्ठल नाना यांनी बकासूरच्या गाडीवर बंद केल्यापासून एक ड्रायव्हर पुन्हा एक बकासूरची गाडी छान प्रकारे हाकत होता आणि तो होता छोट्या ड्रायव्हर. मित्रांनो, छोट्याने देखील काही काळ बकासूरची गाडी सुपर फास्ट हाणली आणि बकासूर आणि छोट्या असं पुन्हा समीकरण जुळतंय की काय असं सर्वांना वाटू लागलं आणि हे समीकरण छान प्रकारे जुळत असतानाच पुन्हा एकदा अचानक छोट्या बकासूरच्या गाडीवर दिसायचा बंद झाला आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की छोट्या आणि बकासूरचे मालक यांचा काही वाद झालाय की काय, कारण का मागील काही मैदानांमध्ये छोटा ड्रायव्हर बकासूरच्या गाडीवर दिसला नाहीये. मित्रांनो, बकासूरच्या गाडीवर योग्य ड्रायव्हर पाहिजे हे सर्वांचंच मत आहे, कारण का बकासूर आता सध्याचा टॉपचा बैल आहे आणि टॉप स्पीडला पळणाऱ्या बैलावर गाडीवान इतकाही ताकदीचाच पाहिजे. आणि मग विठ्ठल नाना म्हणा, छोटा ड्रायव्हर म्हणा किंवा इतर कुठले ड्रायव्हर म्हणा, हे सध्याचे टॉपचे असलेले ड्रायव्हर जर बकासूरच्या गाडीवर असतील तर बकासूरचा विजय हा जवळपास निश्चित होतो. परंतु बकासूरच्या गाडीवर कोणता ड्रायव्हर बसवायचा हा वैयक्तिक मोहित शेठ आणि वैभव शेठ या त्यांच्या मालकांचा निर्णय आहे. मित्रांनो, बरेच जणांचं म्हणणं आहे की बकासूरच्या गाडीवर एकच ड्रायव्हर नसल्याच्यामुळे हा बकासूरचा पराभव. बकासूरचा इतिहास पाहता बकासूरने विठ्ठल नानांच्या हाताखाली, छोट्या ड्रायव्हरच्या हाताखाली खूप चांगल्या गाड्या पळवल्या. परंतु मागील काही काळामध्ये बकासूरचा पराभव होतोय याला जसं विठ्ठल नाना किंवा छोट्या ड्रायव्हर हे ड्रायव्हर नसल्याचे इतकं कारण आहे, तितकाच बरेच जणांचा प्रश्न होता की बकासूरचा पैरा योग्य होत नाहीये. मित्र, बकासूरचा पराभव हा पैऱ्यामुळे होतोय की ड्रायव्हर योग्य नसल्यामुळे होतोय हे बकासूरच जाणे. बाकी याविषयी तुमचं काय म्हणणं आहे हे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा आणि अशाच बैलगाड्याविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.